रोजी मला एक विचारायचं होतं, विहित कर्म म्हणजे काय असतं नक्की? अच्छा, विहित कर्म दोन प्रकारची असतात. विहित कर्म म्हणजे जे ठरवून दिलेली कर्म आहेत ती. हां, तर आपण आता मनुष्य देहामध्ये जन्म घेतला आहे, तर मनुष्य देहा रिलेटेड जी कर्म आहेत ही विहित कर्म झाली. हां, आता आपण एका सिंहाच्या शरीरात जन्म नाही घेतलेला, त्यामुळे सिंह जाऊन बाकीच्या प्राण्यांना कसा मारून खाऊ शकतो, हे त्याचं कर्म झालं, हे त्याचं शरीरा रिलेटेड कर्म झालं. एक गरुड जो आहे तो उंच भरारी घेऊन वरती उडू शकतो, आपण ते नाही करू शकत, कारण आपल्याला तसं शरीर नाही दिलं. तर ह्या शरीराला अनुसरून जे कर्म आहे ते विहित कर्म झालं. पण शरीराच्या लेवलवरती फक्त आपण जर विचार केला तर त्या दृष्टीने आपण विहित कर्म समजू शकतो. पण जीवेर स्वरूप है नित्य रे कृष्णदास, असं चैतन्य महाप्रभू म्हणालेत. त्यामुळे आपण हे शरीर नाही आहोत, आणि जरी असलो तरी एक टेम्पररीली आहोत आपण. पण आपण ओरिजिनली कोण आहोत, तर आपण एक आत्मा आहोत. तर आत्म्याचं जे कर्म आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू बी अंडरस्टूड. म्हणजे आपण जर फक्त शरीराच्या लेवलवरची कर्म करत गेलो आणि आत्म्याला इग्नोर केलं, तर होणार काय, एक दिवस हे आपण शरीर सोडून जाऊ आणि मग नंतर आपल्याला कळलं रे आत्म्याकरता जास्ती लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि आत्म्याकडे मी लक्षच नाही दिलं. हां, म्हणजे काय होतं की एक ॲक्सिडेंट, एक ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो आणि ॲक्सिडेंट होतो, तर आपण पहिलं काय विचारतो, ड्रायव्हर कसा आहे, गाडी कशी आहे नाही विचारत. ड्रायव्हर जर बरा असला तर नंतर मग पुढचा प्रश्न गाडी कशी आहे म्हणून. म्हणजेच काय, तर पूर्ण ह्याच्यामध्ये ड्रायव्हर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द कार. तसंच शरीरामध्ये असलेला आत्मा इज मोर इम्पॉर्टंट दॅन द शरीर. असं नाही की शरीराला इम्पॉर्टन्स नाही आहे, इम्पॉर्टन्स आहे, पण आत्म्याच्या इम्पॉर्टन्सपेक्षा शरीराचं इम्पॉर्टन्स जास्त असू शकत नाही. त्यामुळे आत्म्याच्या जे विहित कर्म आहे हे जास्ती इम्पॉर्टंट आहे शरीराच्या विहित कर्मापेक्षा. आणि आत्म्याचं विहित कर्म काय, तर चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे जीवेर स्वरूप हय नित्येर कृष्णदास. म्हणजे जीव आत्मा, त्याचं स्वरूप, त्याचं ओरिजिनल जी ॲक्टिव्हिटी आहे इज नित्येर कृष्णदास. कृष्णाचा निरंतर दास असणं, कृष्णाची सेवा करणं हे जीवाचं स्वरूप आहे. त्यामुळे विहित कर्म दोन्ही प्रकारे बघू शकतो, शरीराच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने. आणि शरीराच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो त्यावेळी मग वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्रह्मचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. डिपेंडिंग ऑन आपण कोणत्या लेवलला आहोत त्याप्रमाणे वेगळी वेगळी कर्म आपण करतो. ब्राह्मण युद्ध करू शकत नाही, क्षत्रिय क्षात्रधर्म सोडून पूजा अर्चा करू शकत नाही. म्हणजे ते करू शकतात पण त्याला वेगळ्या वेगळ्या विधी असतात, मगच ते करू शकतात. पण इन जनरल एकमेकांची कर्म कोणी करू नाही. म्हणून विहित कर्म म्हटलं आहे त्याला, जे अलॉटेड कर्म आहे, डायरेक्टेड आहे, गवर्नड आहे, ते कर्म.